देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांचा राधानगरी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा. देवस्थान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेच्या वतीनं आज राधानगरी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. अंबाबाई मंदिरापासून काढण्यात आलेली रॅली तहसील कार्यालयावर धडकली आणि घोषणांनी परिसर दणाणून टाकण्यात आला. राधानगरी तालुक्यात सुमारे 3.5 एकर देवस्थान शेतजमीन असून ती हजारो शेतकरी अनेक वर्षांपासून कसत आहेत. मात्र शासनाकडून या शेतकऱ्यांची नावे 7-12 उतार्यावर चढवली जात नाहीत. त्याचप्रमाणे खंड भरण्याची परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती खंड भरण्यावर विविध अटी घालते, त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वती मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावे 7-12 उतार्यावर नोंद करावी, खंड स्वीकारावा, पीक पाणी नोंद केली जावी या प्रमुख मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी मोर्चा उभारला. सभेमध्ये कॉम्रेड डॉक्टर उदय नारकर, कॉम्रेड अमोल नाईक, कॉम्रेड दिनकर आदमापुरे आणि कॉम्रेड बाबासाहेब भोसले यांनी सरकारच्या धोरणांचा समाचार घेतला. त्यांनी शासनाच्या लोकशाही विरोधी धोरणांचा निषेध करत मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांचे मागण्यांचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले. यावेळी गणू सुतार, बाळू गुरव, ज्ञानदेव शेंडगे, ताई कांबळे, सावित्री कांबळे, प्रभावती पांडव, बंडा केळुसकर, यशवंत कांबळे, अनंत चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने देवस्थान जमीनधारक शेतकरी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या देवस्थान शेतकऱ्यांचा खंड ही जी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आहे ही वेगवेगळी अत्यंत बोगस कारणं सांगून भरून घेत नाही आणि त्यामुळं या शेतकऱ्यांना देवस्थान समिती बेदखल करते आहे. साधं पीक पाण्याची नोंद ही देखील करून घेत नाही आणि पीक पाण्याची नोंद केलेली नाही म्हणून खंड भरून घेतला जात नाही आणि खंड भरून जर घेतला नाही तर या शेतकऱ्याकडे ही जमीन आहे याचा अधिकार त्याचा नष्ट होतो. आणि म्हणून अखिल भारतीय किसान सभेनं निर्णय घेतलेला आहे की ही पीक पाण्याची नोंद करण्याची जबाबदारी ही शासनाची आहे. शासनानं ती जबाबदारी स्वीकारावी. त्यांच्या पीक पाण्याच्या पूर्वीप्रमाणेच त्यांनी नोंदी कराव्यात यासाठी आम्ही प्रशासनाला 1.5 महिन्याचा अवधी दिलेला आहे. या 1.5 महिन्यामध्ये त्यांनी सर्व देवस्थान शेतकऱ्यांच्या पीक पाण्याची नोंद यावर्षीची करून घ्यावी. तशा प्रकारचे दाखले शेतकऱ्यांना द्यावेत. जर दिले नाहीत तर 1.5 महिना झाल्यानंतर जिल्ह्यातला सर्व देवस्थानचा शेतकरी आपल्या मुलाबाळांसकट कलेक्टर कचेरीमध्ये बेमुदत ठिय्या आंदोलन करेल. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.